मंडळींवर पूर्ण सगळं आपण कार्यभार टाकून चालू शकतं का? नाही. कारण आज युवा मंडळ वाईट मार्गावर जाते. याचं कारण काय? की त्यांच्यापर्यंत चांगले संस्कार पोहोचत नाही आहेत. आजकाल आपलं युवा मंडळ कोणत्या मार्गावर आहे बघा. घरावर पत्र आहेत, महिन्याचे 10,000 रुपये सुद्धा कमावत नाही, पण खिशामध्ये 1 लाखाचा मोबाईल बाळगतो. घर किती फाटकं राहू दे, इकडे माय बाप रोजानं जाऊ जाऊ परेशान, आणि तो 50-60 हजार रुपयाचा मोबाईल खिशामध्ये बाळगतोय. यापेक्षा 50-60 हजार 1-1 लाख रुपये मोबाईल मध्ये घालण्यापेक्षा त्याच 1 लाखामध्ये साधारण कोणता तरी बिझनेस उभा करा आणि घरच्यांना सांगा मी माझ्या स्वतःच्या कमाईचं खातोय. आणि हे संस्कार आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आणि जेवढे काही युवा मंडळ इथं उपस्थित आहेत त्यांना तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडं वेळ फार कमी आहे. मुलींकडे एक ऑप्शन आहे, कोणता? त्यांनी कर्तृत्व घडवतील, नाहीतर त्यांच्या मनावर आहे. ठीक आहे का? कारण त्यांच्याकडं आपण गाव पातळीवर पाहू शकतो, त्यांच्यासाठी कमावणारा कोण आहे? त्यांचा नवरा तयार आहे. ते ऑप्शन मुलांकडे आहे का? नाही. तुम्हाला स्वतःच कमावावं लागेल. आणि जर तुम्ही आपला वेळ सगळा इकडेच वाया घालचाल, चांगला ब्रँडेड फोन, ब्रँडेड घडी, ब्रँडेड कपडे, पण घरामध्ये काही नको, काम धंदा काहीही नको. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते बघा, आज जर तुम्ही याच्या मागं लाग त्याच्या मागं लाग करून जर आपला वेळ वाया घालत असाल तर पुढे चालून तुमच्या हाताला काहीही यश येणार नाही. कारण मुलं जोपर्यंत 12वी-15वी मध्ये आहेत ना, तोपर्यंत त्यांना फक्त एक प्रश्न विचारला जातो, काय जेवलास ना बाळा, खाल्लास ना, कशी आहे तब्येत, सगळं ठीक आहे ना. सर्वजण त्याची काळजी घेतात. पण जेव्हा त्याची 15वी झाली, ग्रॅज्युएशन झालं आणि जेव्हा तो लग्नाच्या वेळेला येतो, लग्नाच्या वयामध्ये येतो, त्याला कसा आहेस हा प्रश्न कुणीही विचारत नाही. त्याला सर्वजण एकच प्रश्न विचारतात, का? कोणता? काय करतोय आणि किती कमावतो. चांगलं कमावत असाल तरच तुमची घरात इज्जत आहे, बाहेर इज्जत आहे. आणि तुम्ही जर कमावते नसाल, तुमच्या खिशात जर पैसा नसेल ना, बाहेरच्या नंतर घरातले आधी तुम्हाला बाहेर लोटतील, लक्षात ठेव. म्हणून इकडं तिकडं वेळ वाया घालण्यापेक्षा आधी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आज बऱ्याच जणांना मी म्हणताना पाहिलंय, आजकाल मुली भेटणं गेला. कोणता चांगला मुलगा रिकामा आहे ज्यानं स्वतःचं कर्तृत्व घडवलं? तो बिना लग्नाचा आहे का? नाही. कारण आपण आपलं अर्ध आयुष्य इंस्टाग्रामवर मुलींना हाय हॅलो करण्यात बर्बाद करतोय. कारण मुलींची संख्या जर लाईव्ह पाहतो म्हटलं ना भारत देशामध्ये फार कमी आहे, पण सोशल मीडियावर जर पाहतो म्हटलं ना मुलं कमी आहे, मुली जास्त आहे. का? मुलांनीच मुलीच्या नावानं अकाउंट तयार करून बसलेले आहेत. आणि ते पण सगळे भयानक आहेत बरं का. तो आपल्याच मित्राला मेसेज करतो ज्याला कोणी मुलगी विचारत नाही, आणि याला वाटतं मला इकडं तर कुणी विचारलं, तिनं मेसेज केला, बोल ना, माझा बॅलन्स कर ना. हा झाला बर्बाद आणि तो पण झाला बर्बाद. म्हणून इकडं तिकडं वेळ वायाला घालू नका. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला ऐकताना वाईट वाटेल, पण मुलांना तुम्ही सर्वजण माझ्या भावासारखे आहे. म्हणून एक बहीण म्हणून माझं एवढं ऐका, आज कोणतीही मुलगी तुमच्या सोबत म्हणत असेल मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खिशात पैसा नसेल ना, तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कितीही वर्षाचं प्रेम असू द्या, साथ देणार नाही. खिशात पैसा नसेल तर आईबाप सुद्धा विचारत नाही. म्हणून आधी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आणि जे म्हणतात ना मुलांना मुली भेटणं गेल्या, आपल्या वडिलांचं नाक कधीच खाली झालं नाही पाहिजे. प्रत्येक मुलांना माझी एवढी विनंती आहे की ब्रँडच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्येक मुलांना स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच्या कर्तृत्वानं एवढ्या उंचावर न्या. अहो, प्रत्येक मुलीच्या बापानं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीचा बाप तुमच्या बापाकडे येऊन म्हटलं पाहिजे तुमचा मुलगा एवढा गुणवान आहे, तुमच्या मुलाचं लग्न माझ्या मुलीसोबत. तेव्हा तो खरा पुरुष ठरला, तेव्हा तो खरा मुलगा ठरला. कारण तुम्हाला आपल्याला मोठं करण्यासाठी मायबापांनी फार स्वतःचं जीवन त्यागून दिलं. म्हणतात ना की ऊपर जो जहां है उसे आसमां कहते, के ऊपर जो जहां है उसे आसमां कहते हैं और नीचे जो जहां है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते. फक्त किंमत त्यांना विचार ज्यांच्याकडं नाही. आणि बाप म्हणजे कोण? आई समजायला सोपी आहे, कारण दिसते, आपल्यासाठी रडते, आपल्यासाठी उपाशी राहते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उद्या आपण काय खाईल, आज आपण काय खाईल याची काळजी करणारी जर आई असेल तर आपण आयुष्यभर काय खाईल याची काळजी करणारा एक बाप असतो, लक्षात ठेवा. आणि त्या बापासाठी म्हटलेले उरा मंदी माया जाच्या
काळ्या मेघावानी दाखवा ना कधी कुण डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू सरी कणावाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापरा लई अवघड हाय गड्या उमगाया बापर बाप म्हणजे कोण कळायला फार अवघड आहे आणि म्हणतात ना जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. बापाची किंमत कधी कळते जेव्हा तो निघून जातो, जेव्हा जोपर्यंत ते म्हणतात ना अहो त्या व्यक्तीचा विषयच गंभीर ज्याच्या पाठीमाग त्याचा बाप उभा खंबीर. विठ्ठल विठ्ठल सगळं जीवन समर्पित केलंय म्हणून मुलांचं एवढं कर्तव्य बनतं की आपल्या आई वडिलांचं ना कुठं आपल्यामुळं खाली झालं नाही पाहिजे. म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एवढं चांगलं बनवा, एवढं कर्तृत्ववान बनवा की आपल्या घरच्यांची मान कुणासमोर खाली झाली नाही पाहिजे. एक चांगलं व्यक्ती आपण राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जेव्हा आपण त्यांना लहानपणापासून चांगले संस्कार देऊ. म्हणून आपल्या लेकरांना लहान आहे तोपर्यंत चांगले संस्कार द्या जेणेकरून त्यांनी पुढे जाऊन चांगलं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. लेकरांची संगत चांगली असली पाहिजे. बघा संगत म्हणजे फक्त मित्रच नाही बरं का, लेकराची संगती गाथेची असायला पाहिजे, लेकरांची संगती गीतेची असायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या गावाचं मोठं नशीब पण आहे की किती 70 विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये आहे आणि वारकरी शिक्षण संस्था आपल्या गावातच आहे. आपलं खरंच फार मोठं भाग्य आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या संस्थापकांसाठी. हरिभक्त परिणामचे त्र्यंबकेश्वर महाराज गुरुजी व सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था सुंदर अशी शिक्षण संस्था सुद्धा तुमच्याच गावामध्ये आहे. म्हणून लोकांना बाहेरगावी जावं लागतं. आम्हाला फोन येतात काही चांगली संस्था सांगा ना, कुठं टाकू, आम्हाला शिकवायचंय पण आम्हाला शिकवता येणं गेलं. तुमचं भाग्य आहे तुमच्या गावामध्येच सगळं आहे. सगळे रत्न तुमच्या गावात, गायक तुमच्या गावात, वादक तुमच्या गावात, पखवाज बनवणारे तुमच्या गावात, साऊंडवाले तुमच्या गावात, सगळं तुमचं गाव एकदम चांगल्या प्रकारे आहे. आणि महत्वाचं म्हणजे कीर्तनाला जेवढे काही आलेले आहेत ना सगळ्या माता वर्ग, माझी विनंती आहे तुम्हाला की पुढच्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही कीर्तनाला येशाल ना, आज तर बऱ्यापैकी सर्व आलेले आहेत, पण घरून निघताना प्रत्येक आईने ही जबाबदारी घेतली पाहिजे की माझा मुलगा युवा आहे आणि युवा व्यक्तीने हे कीर्तनामध्ये कथेमध्ये यायला पाहिजे. कारण त्यांची ही काळाची गरज आहे. तुम्ही भाग्य